नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 2 मार्च 2026 रोजी आपण साजरी करणार आहोत होळी. होळी या सणाची माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे. होळी हा सण का साजरा केला जातो, होळीचं महत्त्व, पौराणिक कथा, त्याबरोबरच इतरही महत्त्वपूर्ण माहिती. तर आपण आज या व्हिडिओमध्ये या होळीच्या रात्री अनेक उपाय सेवा केल्या जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत. या होळीच्या रात्री आपल्याला होळीमध्ये एक नारळ टाकायचा आहे. हा नारळ कसा टाकायचा आहे, या नारळाचा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, तर याविषयीचीच माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तर सर्वप्रथम आपण होळीमध्ये नारळ का अर्पण केला जातो, कशासाठी अर्पण केला जातो हे अनेकांना माहीत नसते आणि त्यामुळे ते सर्वप्रथम जाणून घेऊया. तर नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणाचं प्रतीक मानलं जातं आणि त्यामुळे पूजेमध्ये नारळाला विशेष महत्त्व. नारळाला कामधेनू तर नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं म्हटलं जातं. होलिका दहनाच्या दिवशी आगीत नारळ अर्पण केल्यास घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते, तसेच घरामध्ये सुख समृद्धी येते. तसेच घरातील व्यक्तींवर असलेला कर्जाचा डोंगर देखील हलका होण्यास मदत होते. त्याचबरोबर अशी देखील समजूत आहे की नारळाला होळीच्या अग्नीत समर्पित केल्यास व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना शुभ आशीर्वाद प्राप्त होतात. तसेच होलिका दहनाच्या दिवशी कापूर टाकून नारळ जाळल्यास अनेक दिवसापासून रखडलेली कामं देखील मार्गी लागतात आणि म्हणूनच या होळीच्या दिवशी नारळाचे उपाय केले जातात. नारळाचा वापर पूजेत करताना आपण त्याला श्रीफळ म्हणतो. श्री म्हणजे लक्ष्मी, म्हणजे ऐश्वर्य, समृद्धी. नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग हा होतोच. हीच त्या झाडातील खरी श्री. म्हणूनच तो उत्तम, टिकाऊ, आरोग्यदायी, एकाच वेळी क्षुधा आणि तृष्णा भागवणारे फळ म्हणून श्रेष्ठ फळ श्रीफळ म्हणून ते ओळखलं जातं. शेंडीखाली डोळे हे त्रिगुणाचं निदर्शक म्हणून काही वेळा त्याला देवत्वही बहाल केलं जातं आणि त्याची पूजाही होते. श्रीफळ म्हणजे नारळ आणि हे शुभ निदर्शक फळ असून ते सृजनशक्तीचं फळ मानलं गेलं आहे. श्री म्हणजे लक्ष्मी, श्रीफळ म्हणजे नारळ. लक्ष्मीला नारळ फार आवडतो, म्हणजे प्रिय आहे, म्हणून त्याला श्रीफळ या बहुमानाचे आणि आदराचे नाव प्राप्त झाले. तर या होळीच्या दिवशी या नारळाचा उपाय कशा प्रकारे करायचा आहे तर ते जाणून घेऊया. तर सर्वप्रथम आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये जर एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल किंवा एखाद्याला जर करणी बाधा केली असेल, म्हणजेच काही ना काही कारणाने जर त्याला त्रास होत असेल, तर हा उपाय करण्यासाठी एकाक्ष नारळ घ्यायचा आहे. एकाक्ष नारळ म्हणजेच तुम्हाला जो फोटोमध्ये वरती दिसत आहे तर तसा नारळ घ्यायचा आहे. ज्या नारळाला एकच डोळा असतो तर असा नारळ. तर हा नारळ घेतल्यानंतर आपल्या घरामध्ये जी आजारी व्यक्ती आहे तर तिच्या डोक्यापासून पायापर्यंत ज्याप्रमाणे आपण लहान मुलांची दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे तुम्हाला हा नारळ फिरवायचा आहे. हा फिरवत असताना तुम्हाला जी काही आजार आहे किंवा जी काही समस्या आहे, अडचण आहे तर ती बोलायची आहे आणि हा जो नारळ आहे तर तो नेऊन आपल्याला या होळीमध्ये फेकायचा आहे. ज्यामुळं जे काही रोग किंवा दोष असतात तर ते दूर होतात आणि नकारात्मक शक्तीचा देखील प्रभाव कमी होतो. तसेच जर तुम्ही कोणतंही काम करायला जात असाल आणि त्या कामामध्ये जर सतत काही ना काही अडचणी येत असतील किंवा विघ्न येत असतील किंवा काम तुमचं बिघडत असेल किंवा तुमच्या कुंडलीमध्ये जर राहू दोष असेल तर एक नारळ घ्यायचा आहे. जसं मी अगोदर सांगितला तसा एकाक्षच नारळ घ्यायचा आहे आणि तो पाण्यासह असावा आणि त्यानंतर हा जो नारळ आहे तर तो घेऊन आपल्या देवघरासमोर बसायचा आहे. आता ज्या व्यक्तीच्या बाबतीत ज्या अडचणी आहेत, समस्या आहेत तर त्याच व्यक्तीनं हा उपाय करायचा आहे. त्यानंतर आपली कुलदेवता आहे, आपली जी इष्टदेवता आहे तिचं नामस्मरण करायचं आहे. माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. तुम्ही ज्या देवी देवताला मानता तर त्याचं नामस्मरण करायचं आहे आणि हा नारळ हातात घेऊनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि आपल्या ज्या काही इच्छा असतील, मनोकामना असेल, काय अडचण असेल तर ती या नारळावर तुम्हाला बोलून दाखवायची आहे. त्यानंतर तुम्हाला हा जो नारळ आहे तर तो पेटत्या होळीमध्ये नेऊन टाकायचा आहे. हा नारळ फेकण्यापूर्वी स्वतःवरून 7 वेळा तो फिरवायचा आहे, म्हणजे घड्याळाच्या काट्याप्रमाणे स्वतःची या नारळानं दृष्ट काढायची आहे आणि त्यानंतर हा नारळ आपल्याला पेटत्या होळी टाकायचा आहे. यामुळे तुमच्या ज्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत तर त्या दूर होण्यास मदत होणार आहे.
तुम्ही कितीही कष्ट केले, मेहनत केली तरी देखील घरामध्ये आलेला जर पैसा टिकत नसेल, कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसा घराबाहेर जात असेल, घरामध्ये दुःख, दारिद्र्य जर असेल आणि यातून जर तुम्हाला सुटका करायची असेल, तर या होळीच्या रात्री तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या नारळाचा उपाय करायचा आहे. आता हा उपाय करताना अगदी शांतपणे करायचा आहे, म्हणजेच कोणालाही कळणार नाही अशा पद्धतीनं तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर या होळीच्या दिवशी तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे आणि नारळ घ्यायचा आहे आणि पूजेसाठी वापरतात तर ती एक सुपारी घ्यायची आहे. सुपारी कुठेही फुटलेली, तुटलेली, किडलेली नसावी. तर तिन्ही सांजच्या वेळेला म्हणजे 6:30 ते 7:30 या दरम्यान सर्वप्रथम तर तुळशीजवळ देशी गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तुळशी मातेमध्ये माता लक्ष्मी निवास करते आणि होळीला पौर्णिमा असते. पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित तिथी आहे. त्यामुळे सर्वप्रथम तर आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे. आपल्या देवघरासमोर देशी गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. देवघरातील देवी देवतांची, इष्टदेवतेची, कुलदेवतेची पूजा करायची आहे आणि त्यानंतर होळीच्या ठिकाणी जाऊन होळीची देखील विधिवत पूजा करायची आहे. होळीला नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि सर्व काही पूजाविधी झाल्यानंतर घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर आपल्याला हा जो नारळ आहे तर तो नारळ घ्यायचा आहे. त्या नारळावरती आपल्याला 1 रुपयाचं जे नाणं घेतलेलं आहे तर ते ठेवायचं आहे आणि जी सुपारी घेतलेली आहे तर ती ठेवायची आहे. आणि त्यानंतर आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला हा जो नारळ आहे तर तो 7 वेळा फिरवायचा आहे. 1 रुपयाचं नाणं आणि ह्या सुपारीसह. आणि प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत जी काही समस्या आहे, अडचण आहे तर ती तुम्हाला या नारळावरती 1 रुपयाच्या नाण्यावर, सुपारीवर बोलून दाखवायची आहे. त्यानंतर हाच नारळ हातामध्ये घेऊन घराच्या मुख्य दरवाजासमोर उभं राहायचं आहे, चौकटीच्या बाहेर, आणि घरावरून 7 वेळा देखील हा नारळ ओवाळून घ्यायचा आहे. आता हा उपाय करत असताना अगदी शांतपणे करायचा आहे. घरातील कर्त्या व्यक्तीनं करायचा आहे. घरातील दरवाजे, खिडक्या उघडे ठेवायचे आहेत आणि त्यानंतर हा जो नारळ आहे, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी, ज्या ठिकाणी होळी पेटवलेली आहे तर त्या होळीमध्ये नेऊन हे 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि नारळ फेकून द्यायचं आहे आणि त्यानंतर घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून घरामध्ये यायचं आहे. त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये भीमसेनी कापूर घ्यायचा आहे, थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि 2 तमालपत्र घ्यायचे आहेत आणि घरामध्ये जाळायचे आहेत, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी, नकारात्मकता आहे तर ती दूर होईल आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल. होळीच्या दिवशी हा उपाय करताना मन स्वच्छ ठेवायचं आहे. मनात कोणाविषयी वाईट विचार आणायचे नाहीत. हा उपाय केल्यानं तुमच्या मागे जी इडापिडा आहे तर ती दूर होणार आहे. तुमचं दुःख, दारिद्र्य हे दूर होणार आहे. तसेच अजून एक उपाय मी तुम्हाला सांगते. तर या होळीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला एक नारळ घ्यायचा आहे. जसा मी तुम्हाला अगोदर सांगितला तसा एकाक्ष नारळ. जर तुम्हाला काही कारणास्तव जर एकाक्ष नारळ नाही भेटला तर नारळाला 3 डोळे असतात, असा देखील तुम्ही नारळ घेऊ शकता. आणि हा जो नारळाचा डोळा आहे तर तो तुम्हाला फोडायचा आहे. म्हणजे त्या नारळाच्या डोळ्याच्या तिथं तुम्हाला एक छिद्र करायचं आहे, होल करायचं आहे आणि त्यातून जे नारळातील पाणी आहे तर ते बाहेर काढायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तूप थोडंसं भरायचं आहे आणि थोडीशी साखर भरायची आहे. आणि नारळामध्ये या वस्तू भरल्यानंतर एका कागदावरती, कोऱ्या कागदावरती तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, जी काही तुमची समस्या आहे, तुमचा जर विवाह ठरत नसेल, संतान प्राप्ती होत नसेल, घरावरती खूप सारं कर्ज झालेलं आहे किंवा कोणी करणी बाधा केलेली आहे, ग्रहदोष असतील, वास्तुदोष असतील, घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा इतर ज्या काही अडचणी असतील तर त्या सर्व काही तुम्हाला या कोऱ्या कागदावरती लिहायच्या आहेत. म्हणजेच तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत तर त्या लिहायच्या आहेत. आणि त्यानंतर एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे, कलाव्याचा धागा, किंवा जर लाल नसेल तर मग तुम्ही काळा किंवा पांढऱ्या रंगाचा देखील धागा घेऊ शकता. शक्यतो लाल रंगाचाच घ्यायचा आहे किंवा तुम्ही कुंकवानं लालसुद्धा करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला या नारळावरती हा जो कागद आहे, हा ज्यावर तुम्ही सगळं लिहिलेलं आहे, व्यवस्थितपणे, सविस्तरपणे तुम्हाला लिहायचं आहे. आणि त्यानंतर या नारळावरती ही चिठ्ठी ठेवून तुम्हाला या धाग्याने हा नारळ आणि चिठ्ठी बांधायची आहे एकत्र. संपूर्ण नारळाला जरी तुम्ही धाग्याने गुंडाळले, म्हणजेच नारळ पूर्णपणे या धाग्याने झाकला तर अतिशय उत्तम. परंतु तुमच्याकडे जर इतका धागा नसेल तर तुम्ही फक्त धाग्याने जेवढी तुम्हाला हे जे चिठ्ठी आणि नारळ बांधता येईल तसा बांधायचा आहे. आणि एक पेपर घ्यायचा आहे, त्या पेपरामध्ये पूर्णपणे हा नारळ आणि जे आपण लिहिलेली चिठ्ठी आहे तर ती पूर्ण पॅक करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर ज्या ठिकाणी होळी पेटवलेली आहे तर त्या ठिकाणी जायचं आहे. आपण सर्वप्रथम तर होळीची पूजा केलेलीच असते, परंतु पुन्हा एकदा आपल्याला होळीला आपल्या जे काही अडचणी आहेत, विघ्न आहेत त्या दूर करण्यासाठी मनातल्या मनात अग्निदेवतेला प्रार्थना करायची आहे.
आणि हा जो नारळ आहे आणि जी चिठ्ठी आहे तर ती आपल्याला होळीमध्ये विसर्जित करायची आहे। यामुळे देखील तुमच्यावर ज्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत तर त्या दूर होण्यास मदत होणार आहे। तसेच एक विड्याच्या पानात तुपात भिजवलेल्या 2 लवंगा आणि बत्ताशा ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर ही सामग्री होळीमध्ये दहन करायची आहे। यामुळे घरात सुख समृद्धी कायम टिकून राहते। तसेच होळीच्या रात्री मोहरीच्या तेलाचा दिवा चौमुखी घराच्या मुख्य दरवाजावर म्हणजे प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा आहे आणि त्याची पूजा करायची आहे। त्यानंतर लक्ष्मी नारायणाला सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे। या उपायामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही। तसेच जर तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती, आत्म्यांचा वास असेल, म्हणजेच घरामध्ये जर कोणी करणी बाधा केली असेल तर होळी पेटल्यानंतर त्यातील थोडासा अग्नी म्हणजे जे जळलेलं लाकूड असेल किंवा काहीतरी एखादी पेटलेली वस्तू असेल तर ती घरी घेऊन यायची आहे आणि आपल्या घरातील आग्नेय कोपऱ्यात तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात तो अग्नी ठेवून द्यायचा आहे। त्याच्या समोर मोहरी आणि तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। तुमची जी काही अडचण आहे तर ती दूर होणार आहे। होळीच्या दहनानंतर दुसऱ्या दिवशी होळीतील थोडी राख घरी घेऊन यायची आहे। या राखेत थोडीशी पिवळी मोहरी आणि थोडीशी साधी मोहरी म्हणजे काळी मोहरी असते ती, त्यानंतर जाडे मीठ घ्यायचं आहे, खडे मीठ, एक लाल रंगाचा नवीन कपडा घ्यायचा आहे, वस्त्र घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला या सर्व वस्तू एकत्रित बांधायच्या आहेत आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे, प्रवेशद्वार, चौकट, तर त्या चौकटीच्या वर ही जी पोटली आहे तर ती बांधायची आहे। यामुळे भूतप्रेत, नजरदोष, ग्रहदोष किंवा वास्तुदोष किंवा इतर कोणतेही जर असे समस्या असतील, अडचणी असतील तर त्या दूर होणार आहेत आणि घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहणार आहे, भरभराट होणार आहे। तर अशा प्रकारे आपण आज होळीच्या रात्री नारळाचा कशा प्रकारे उपाय करायचा आहे, कोणता नारळ कशा प्रकारे होळी टाकायचा आहे याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे। तरी देखील जर तुमच्या काही समस्या असतील, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।